तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही हे शोल्डर बघू शकता, एकदम टाईट असं बसलेलं आहे, कुठेही ब्लाऊजला फुगा येतोय किंवा शोल्डर खाली उतरतंय असं अजिबात नाही, एकदम परफेक्ट ब्लाऊज बसलेला आहे। तेही मोठी साईज आहे, 40 साईज आहे आणि हाताचं जे पोर्शन होतं त्यांचं ते थोडंसं हेवी असल्यामुळे काकेमध्ये जे आहे पूर्ण ब्लाऊज जे आहे टाईट बसत होतं आणि शोल्डर जे आहे तर ते खाली पडत होतं। सो आपण इथे एक जी ट्रिक आहे मस्त अशी वापरलेली आहे, जी तुम्ही प्रत्येक मोठ्या साईजला जे आहे वापरू शकता। आणि मोठ्या साईजला काय होतं की हाताचं जे त्यांचं पोर्शन असतं तर ते खूप मोठं असतं, त्यामुळे आपण नॉर्मल जे माप टाकतो त्याच्यापेक्षा आपण थोडासा त्याच्यामध्ये बदल करून जे आहे आर्म होलमध्ये म्हणजे मुंड्यामध्ये आपण तो बदल करायचा आहे। आता इथे बघू शकता पूर्ण उंची मी घेतलेली आहे 14+1 इंच 15 इंच उंची घेतलेली आहे। 40 साईजसाठी मी जे शोल्डर आहे तर ते 5.5 इंच ठेवलेलं आहे। तर हे बघा 40 साईज मी तो बनवत आहे। आता इथे मी शोल्डर जे आहे 5.5 इंच घेतलेला आहे, मुंडा आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे। तर मुंडा मी 6 इंच घेतला। आता त्याच्यानंतर आपण प्रॉपर छातीचं माप इथं घ्यायचं आहे। आता आपल्या छातीचं जे माप आहे तर ते 10 इंच आपण घेणार आहोत, 40चा चौथा भाग आपल्याला इथं घ्यायचा आहे। त्याच्यानंतर +2 इंच आपण यामध्ये मार्जिन ॲड करून घेतलं। तर हे बघा, त्याच्यानंतर कमर जे आहे 8.5 इंच आहे, कमरेमध्ये सुद्धा आपल्याला 2 इंच जे मार्जिन आहे तर ते ॲड करून घ्यायचं आहे। आता छाती आणि जी कमर आहे तर ती दाखवल्याप्रमाणे आपण अशी जोडून घ्यायची। तर ही जे ट्रिक आहे तर ती तुम्ही फक्त मोठ्या साईजला करायची आहे, कारण लहान मापाला अगदी व्यवस्थित बसतात ब्लाऊज, मी जे तुम्हाला कटिंग वगैरे सांगत असतो। फक्त मोठ्या साईजला तुम्ही ही जे ट्रिक आहे तर ती यूज करायची आहे, म्हणजे 40, 42, 44, 48, कारण त्यांचा हाताचा जो पोर्शन असतो तर तो हेवी असतो आणि काहींना मुंड्यामध्ये ब्लाऊज टाईट होतात, व्यवस्थित वरती जे आहे शोल्डर चढत नसल्यामुळे तुम्ही ही जी ट्रिक आहे तर ती वापरू शकता। तर आता हे बघा, मी फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे 1 इंचावरती घेतलेला आहे, बॅक मुंड्याचा शेप मी 1.5 इंचावरती घेतलेला आहे। आता जो बॅक मुंडा जो आहे तो आपण अर्धा इंच परत खाली जो आहे डाऊन करायचा आहे। तर हे बघा, मी अर्धा इंच डाऊन केलेला आहे। जर तुम्ही 44 किंवा 46 ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही हे पाऊण इंचावरती सुद्धा डाऊन केलं तरी चालेल, हा जो शेप आहे तो। तर मी तर फक्त अर्धा इंच खाली केलेला आहे। त्यानंतर फ्रंटचा सुद्धा शेप मी दाखवल्याप्रमाणे ते दिलेला आहे। आता त्यामुळे होतं काय, तर मुंडा सुद्धा आपला थोडासा लूज होतो, त्यामुळे शोल्डर व्यवस्थित बसतं, खाली उतरत नाही आणि जितक्या काही प्लेट्स वगैरे असतील किंवा फुगा वगैरे असेल तर तो पूर्ण जातो यामुळे। आता जी गळ्याची रुंदी आहे तर मी ती घेत आहे 2.25 इंच। तर हे बघा, मी 2.25 इंच गळा रुंदी घेतली। त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे मी तो घेत आहे 6.5 इंचावरती, पण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त पुढचा जो गळा आहे तर तो ठेवू शकता। तर शक्यतो जे आपण मोठे मापाचे जे ब्लाऊज शिवतो तर त्यांना जे गळे आहेत तर ते डीपच ठेवायला हवे, तर ते ब्लाऊज जे आहेत दिसायला सुद्धा छान दिसतात आणि परफेक्ट सुद्धा बसतात। तर आता हे बघा, मी 6.5 इंचावरती जो पुढचा आपला गळा आहे तर तो ठेवलेला आहे। तर आता माप घ्यायचं आहे आपल्याला क्रॉस पट्टीचं। तर क्रॉस पट्टी जे आहे मी तर 2.5 आणि 2 इंच घेणार आहे, कारण या कस्टमरचं जे छातीचं पोर्शन आहे तर ते थोडंसं हेवी असल्यामुळे मी तर क्रॉस पट्टी जी आहे कमी घेणार आहे। तर कमी का घ्यायची, आपण जर जास्त क्रॉस पट्टी जर घेतली तर ती कटोरीच्या वरती क्रॉस पट्टी येते, म्हणजे छातीच्या वरती येते। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, छातीचं जर पोर्शन जास्त असेल तर तुम्ही क्रॉस पट्टी कधीही कमी घ्यायची आहे, मग ते लहान साईज असो किंवा मोठी साईज असो। आणि जर छातीचं पोर्शन लहान असेल तर तुम्ही क्रॉस पट्टी मोठी घ्यायची आहे। तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं। आता बघू शकता, क्रॉस पट्टी मी 2.5 आणि 2 इंच घेतलेले आहे। त्याच्यानंतर क्रॉस पट्टीला छान असा कर्व शेप सुद्धा मी दिलेला आहे। आता जी कटोरी आहे तर तुम्ही 6.5 इंच किंवा 6.25 इंच घेतली तरी चालेल। 40 साईजला 6.5 किंवा 6.25 अगदी परफेक्ट बसते। तर 38 साईजला मी 6 इंच कटोरी घेत असतो। तर कटोरी चार्ट सुद्धा माझ्या चॅनलवरती अपलोड आहे, जर तुम्हाला कटोरी कशी काढायची माहिती नसेल तर ते सुद्धा माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तुम्ही एकदा नक्की चेक करू शकता। आता इथं मी 6.25 वरती कटोरीचं माप टाकलेलं आहे, खालून वरती मी 1 इंच घेतलेला आहे गळ्याच्या साईडला। त्याच्यानंतर 2 अशा आपल्याला इतर रेषा ज्या आहेत मारून घ्यायच्या आहेत आणि एकदम सिंपल असा जो शेप आहे आपल्याला कटोरीचा द्यायचा आहे, तर एकदम परफेक्ट कटोरी निघते। फक्त आपल्याला थोडासा सेंटरला इथं कर्व शेप द्यावा लागतो, अंदाजे कटोरीला शेप आपल्याला अजिबात द्यायचा नाही। तुम्ही या पद्धतीने जे आहे कटोरीला शेप देऊ शकता, एकदम छान शेप निघतो। आता आपले हे जे कटिंग आहे पूर्ण आपण हे करून घ्यायचं आहे। आता हे बघू शकता की आपला जो बॅक मुंड्याचा शेप आहे आपण अर्धा इंच डाऊन असं कट केलेला आहे। तर हे दाखवल्याप्रमाणे आपण सगळे जे पार्ट्स आहेत फ्रंटचे तर ते पूर्ण आपण कट करून घ्यायचेत। आता हे फ्रंट आणि बॅक जो आहे तर तोही आपण कट करून घ्यायचा। गळ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला कट्स द्यायचे आहेत। तर आता फ्रंट आर्म होल मी तर कट करत आहे।
त्याच्यानंतर क्रॉसपट्टी आणि मग कटोरी आपण कट करायची आहे। तर कटोरी जी आहे आपण डायरेक्ट कपड्यावरती जी आहे तर ती काढणार आहोत, त्यामुळे एक्स्ट्रा पेपरवरती आपण कटोरी नाही वाढवायची, कारण आपण डायरेक्ट पिसावरती जी आहे कटोरी वाढवून घेणार आहोत। आता हा आहे आपला ब्लाऊज पीस। तर हा 1 मीटर मी घेतलेला आहे इथं आणि हा विदाऊट अस्तरचा शिवायचा आहे। मी सगळ्यात आधी बॅक पार्ट जो आहे तो इथे मी कट करत आहे। तर बॅक पार्टमध्ये मी कोणतंच टक्ससाठी एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते घेत नाही, कारण टक्स मी एकदम अर्धा इंचापेक्षा सुद्धा कापड कमी घेतो टक्समध्ये, सो मी इथं कापड जे आहे घेत नाही। आता हे बघा मी बॅक पार्ट जो आहे तो कट केला। त्याच्यानंतर आपला जो मुंडा आहे तर तोही आपण इथं कट करायचा आहे। स्लीव्हचं जे कटिंग आहे नॉर्मल आपण जसे स्लीव्ज काढतो तशीच आपण हे जे कटिंग आहे तर ते करायचं आहे। जर तुम्हाला स्लीव्ज कसे काढायचे हे माहिती नसेल तर तेही माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, हिंदीमध्ये सुद्धा आहेत आणि मराठीमध्ये सुद्धा आहेत। जर तुम्हाला बाहीचा शेप कसा काढायचा असेल हे माहिती नसेल तर ते व्हिडिओ जे आहे तुम्ही बघू शकता। तर आता हे बघा कटोरी पण अशी क्रॉसमध्ये आपल्याला कापडावरती ठेवायची आहे सगळ्यात आधी। तर अशा पद्धतीने आपल्याला जी कटोरी आहे तर ती पहिल्यांदा आपण हे मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर टक्ससाठी आपल्याला दोन्ही साईडला 1.5 इंच जे आहे वाढवून घ्यायचं आहे। आता हे बघू शकता दोन्ही साईडला मी 1.5 इंच घेतलं। वाढवताना थोडंसं आपल्याला क्रॉसमध्ये इथं वाढवायचं आहे। तर हे बघा याचा आपण सेंटर पॉईंट इथं काढलेला आहे, 1.5 इंचावरती मी कटोरीला जो आहे शेप दिलेला आहे। आता ही कटोरी जी तुम्ही आहे बघू शकता आडवी सुद्धा स्ट्रेच होते, उभी सुद्धा स्ट्रेच होते। तर आपली कटोरी जी आहे एकदम परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे, कारण घातल्यानंतर कुठेही चपटी वगैरे बसलेली नाही। तर फ्रंटचा वगैरे मी फोटो घेतलेला नाही, कारण कस्टमर जे आहे अनकम्फर्टेबल होतं फ्रंटचा फोटो वगैरे घ्यायला, सो मी तो फोटो वगैरे घेतला नाही, फक्त बॅक तुम्हाला दाखवलेला आहे इथं। आता हे बघू शकता क्रॉसपट्टी जी आहे आपशी आपण ठेवायची आहे। त्याच्यानंतर क्रॉसपट्टीला वरून अर्धा इंच आपण वाढवायचा आहे शिलाई मार्जिनसाठी। सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा। चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात येते तुमच्याकडे येईल। आणि आता हे बघा या राहिलेल्या कपड्यामध्ये मी काढणार आहे स्लीव्ज, आणि स्लीव्ज आपण जशी नॉर्मल आपण काढतो तशीच आपल्याला इथं काढायची आहे। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।